काय सतरंजी आहे का? कायला अंथरायला कुठं इथं जमिनीवर. तू झोप जाय, मी जाईन. मामींना आवडणार नाही. बघीन मी काय करायचं ते. अरे त्यांनीच सांगितलंय मला. काय हेच की आता त्याला बाहेर पाठवू नको. तू पाठवणार मला? माझ्या मर्जीचा मी मालक आहे, कळलं ना? हा सूर्य बोल. ठीक आहे ना तेवढं सगळं? अगं अगं तू रडती कशाला? हे पाय, काळजी करण्यासारखं काय बी नाहीये. हा तुला तुला काय बी लागलं ना तर मला फोन कर. आणि रविवारी ना जमलं तर मी बी चक्कर टाकतो तिकडे. आणि तू बी काळजी घे. हा ठेवू का? हा का काय म्हणली सुरू? काही नाही, ठीक आहे. चेहरा का असं झालाय तुमचा? तिचा आवाज लय खोल गेल्यासारखं वाटलं. सिरियस आहे का सासूबाई? नाही तसं ठीक आहे म्हणली. ठीक आहे मग करू फोन नंतर त्यांना. तुम्ही उगा विचार करत बसू नका बरं. माझ्या पोरी म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे हो. सुरीचं सगळं मार्गी लागले, पण लतीची गाडी अजून रुळावर यायची आहे. म्हणून काळजी वाटते. काय झोपतोय. जाय आज जाऊन झोप जाय. हा पण आलोय आता तर. आपण म्हणजे जाय आत. हवा चांगली नाही तर म्हणून आलो. पंखा नाहीये का तुझ्या खोलीत? नाही असं नाही, बरं आहे की इथं. काही प्रॉब्लेम आहे का? कसला? काहीच नाही. मग तू असं का वागतो? काय वागलो? थोरल्याची ती तशी तरा दारूने गिळलं त्याला. आपलंच नाणं खोट. हे मला तरी काय बोलणार आणि कुठल्या तोंडानं बोलणार? दारूनं घात केला. अगं सुटल त्याची दारू, नको काळजी करू तू. सुटल तेव्हा सुटल, पण लोकांच्या पोरी आपल्या घरात चुकत नाहीत अभ्या. असं नाही आहे. कुठल्या जन्माचं पाप केलं मी काय कळना झालं महाराज. हे आहे. तू उगा विचार करते. काही नाही, सगळं चांगलं आहे. काळजी नको भर करू तू. डोळ्याला डोळा लागत नाही माझ्या. त्याचं ते असं तरी तुझं हे असं. काय माझं? इकडं पाय. काही नाही, माझं काही नाही, सगळं चांगलंय. मग तू इथे का आला? का आला लेकरा? जातो. नको ना रे बाबा असं वागू. नको ना. नाही करणार. आम्या आता जे काय आहे ते तुम्हा दोघांचं आहे बाबा. आहे.
शांत हो बरं तू शांत झाले बगर जाणार नाही मी इथनं. तू जाय. अभ्या लोकांची लेक आहे आपल्या घरात. तिला तिचं स्थान आणि तिचं मान द्यायला पाहिजे. तुझ्या आपांचं पाय. झोपतो आहे, रात्र झाली. अभ्या तू जाय, झोप जाय. माझी शपथ आहे तुला, पुण्यांदा इथं यायचं नाही. जाय जाय रे, जाय जाय. बरं झालं, अधून मधून असा डोस द्यावाच लागणार आहे. हे काय डोळ्यात पाणी कमून? हे वकील लय भारी आसरं आहे तुमच्याकडे. नाही म्हणजे हे आसरं पाहिलं ना की घरातले तिन्ही पुरुष आपले शस्त्र टक्कन खाली टाकी द्या. काय बी झालं तरी मी आब्याचं मन वळवणार आहे. एवढी गुणाची बायको भेटलीये त्याला. तिला या घरात नुसतं स्थान आणि मान नाही, प्रेम पण भेटायला पाहिजे. काय आलं? हा देव का? का म्हणजे माझी खोली. नाही मगाशी लय तोऱ्यात गेला होता ना, बस म्हणून विचारलं. ते डास आहेत बाहेर. हो बाजूला. तू झोपवर, मी खाली झोपेन. नाही मी झोपतो. तुला काय आलं? झोप की. तू झोप. अरे मला सवय आहे. मला बी सवय आहे. मी बेडवर झोपणार नाही. मी बी झोपणार नाही. तू कशावरनं पण वाद घालू नको. वाद तू घालायला लागली. तुला काय झालंय? झोप ना बेडवर. तू झोप ना बेडवर. तुला काय झालंय? फक्त आजच्या पुरता आलाय का? नाही, उद्यापासून डास परगावी जाणार आहेत. काय करायचं मग आता? छापा काटा. आहे का लक्षात अजून तुझ्या? तू बी कुठे विसरलाय? लहानपणापासून हेच तर करत आलोय ना. आधी का नाही बोलली? करतो का आता छापा काटा? बोल. छापा काटा. छापा. छापा पडला तर तू बेडवर झोपायचं आणि काटा पडला तर मी झोपन. हं? सुंदरा मनामध्ये भरली
दिवे घालवू का? राहू दे, उद्या बी छपाकाटा करू. चालेल. गुड नाईट. मला म्हणली तू? आता अजून कुणी आहे या खोलीत? नाही, माझी नाईट आता तवाच गुड होईल जेव्हा मी बापूंचे पैसे आणि त्यांची पोरगी सांभाळ परत करेन. ही कसली धोंड गळ्यात बांधली माझ्या बापू? तुमची अमानत तुम्हाला लखला, मी हिला नांदवणार नाही. माझ्या लतीला सोडू नको आब्या. अहो आत्याबाई, काय झालं? हा? नाथा, काय झालं रे? लय वाईट स्वप्न पाहिलं मी. अरे आपल्या मनात असत ना, तेच दिसत आपल्याला स्वप्नात. आब्या आपल्या लतीला आपल्याकडे सोडून गेला असं स्वप्न पाहिलं. अहो काहीतरीच काय बोलता? लती सुखात आहे हो शेजारी. अरे आपलं मन चिंतित आहे ना, ते वैरी बी नाही चिंतित. आणि तुम्ही ना बाई लईच विचार करता बघा. अरे बाबा नाथा, तुझी पोरगी सुखात आहे बाबा, नको काळजी करू. लोन केलं पाहिजे, फेडत राहीन मी सावकाश. पण लतिका जेवढी या घरात जास्त राहील तेवढं तिला तोडणं आईला आणि आप्पांना अवघड जाईल. मला लवकरात लवकर पैशाची व्यवस्था केलीच पाहिजे, नाही तर सगळंच अवघडून बसेल. जायचं नाही का बे आज? अरे 7:45 झाले ना, 8 पर्यंत पोहोचतो ना तू साईटवर. पाहुण्यात झाले? हा मग हा 5 मिनिटं. तू काय करते इथं? अंघोळ. इथं कायला? अरे मामी म्हणल्या. मामी मामी म्हणतील हिरी तुणी हाणती का? हा नंद. ये ना आता बाहेर, कामावर जायचंय मला, उशीर व्हायला लागलाय. आले आले. बरोबर माझ्या कामाच्या वेळेला अडून बसते का तू? अरे झालं तर ये ना मग बाहेर. किती वाजले? 7:50. माहितीये मला, कामावर जायला उशीर होतोय, कळत नाही का तुला? अरे रिकामा होता बाथरूम म्हणून गेले. रिकामं दिसलं की घुसायचं. हा, खायला एवढा चिडतो रे. जाय आंघोळ कर. हे पाय, शेवटचं सांगतोय तुला, माझं बाथरूम वापरायचं नाही म्हणजे नाही, कळलं ना? मग कुठलं वापरू? विचारा तुझ्या मामीला. त्यांनीच सांगितलंय. हे पाय, ही खोली माझी आहे, बाथरूम बी माझं आहे. तुझं तू काय ते पाय, माझ्या वेळेत माझं बाथरूम अडवायचं नाही, कळलं ना? अभ्या, काय झालं ओरडायला? बाहेर आवाज येतोय. ही कायला वापरते माझं बाथरूम? मग कुठल्या बाथरूम मध्ये जायचं तिनं? आहे ना बाहेर, ते वापर म्हणाव. घरातल्या बाई माणसाला बाहेरचं बाथरूम वापरायला सांगायचं शोभतं का? अरे कामाला निघायचंय मला, कवाच अडून बसली ही बाथरूम. माझं बाथरूम हिनं वापरलेलं मला चालणार नाही म्हणजे नाही. चालणार नाही म्हणजे? लयच लाडात यायला लागलं रे तू. अरे हक्क आहे तिचा, बाथरूमवर, खोलीवर, घरावर आणि तुझ्यावर बी. ए, हक्क बिक्क काय नाही. जास्त नाटकं करू नको अबे तू आता.
मी ऐकून घेते, गप राहते, काहीच बोलत नाही तर जास्तच अगोदरपणा करायला लागला होय रे तू. गप गुमान आंघोळ करायची, चट खायचं आणि पट निघायचं कामाला. नकोय मला. नकोय म्हणजे तुझ्यासाठी पहाटे उठून नाश्ता करायचा, डबा करायचा का तर तू उपाशी राहायला नको म्हणून. आणि तू काय दळण दळणार तर मला खायला नको बास. खाल्लं नाहीस तर आंघोळ करू देणार नाही. जात असाच मग कामावर पारशा कुठला. तू गेलेत का? खा म्हणलं की खायचं, उगा प्रश्न नाही विचारायचे. ते खाऊन घ्या. नाही मामी मला नको. आता तू पण याच्यासारखी लाडात यायला लागली का? नुसतं काम करायचं, खायचं म्हणून काही नाही. मला चिडायला लावू नका बरं. मी आधीच सांगते, मी 5 मिनिटात येते. मला डिशा रिकाम्या दिसल्या पाहिजेत. रंगावरनच कळतंय आईने केलेलं नाही. तुझी आजचे नाही खाऊ शकत पोहे. काय तूच नवीन कॉन्ट्रॅक्टर येणार होता ना? येणार कधी येणार आहे? येणार आहे तेवढंच ऐकतोय. वर्कर वाढवायची मला आज. आणि त्या आर्किटेक्टनं डिझाईन पाठवली नवीन. प्रिंट काढली का त्याची? काढली सर. आज जर स्लॅबचं काम पूर्ण नाही ना झालं, घरी सोडणार नाही मी कोणाला. अर्ध्या तासात मला सगळे वर्कर पाहिजे तिथं. जा. हो बापू. बरे ना तू बाळे? हा बापू मी ठीक आहे. तुम्हाला काय आलं? तब्येत ठीक आहे ना? हा मी ठीक आहे. मग अगं मी एक बेकार स्वप्न पाहिलं. काय? अगं हा बे तुला आपल्या घरी सोडून गेला आणि म्हणला मी नाही नांदणार हिला. पहाटे पहाटे पडलं तर स्वप्न. जीव लय घाबरा उभरा झाला माझा. छातीत बी धडधडायला लागलं. बापू बसा तुम्ही या. लते बापू स्वप्न होतं ते, सत्य नाही. माहिती मला पोरी, बापाचं काळीच आहे ना. एवढी काळजी करताना तुम्ही म्हणून अशी स्वप्न पडतात. लते बरं चाललंय ना तुमचं? लते बरं चाललंय ना तुमचं? हा सगळं छान चाललंय, काही प्रॉब्लेम नाही. खरं ना? आहो बापू आता मी तुमच्याशी कायला खोटं बोलणार. वय वय तुला तर प्रत्यक्ष बघितलं ना आणि मग माझा जीव भांड्यात पडला. बापू सकाळी सकाळी. अरे ये बैस 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 बैस. सुन बाई, चहा ठेवता का जरा? हो हो. अरे स्वप्न पडलं मला. स्वप्न? हा कसलं स्वप्न? लय बेकार स्वप्न. आणि पहाटे पहाटे. अगं मी एक बेकार स्वप्न पाहिलं. का बे तुला आपल्या घरी सोडून गेला आणि म्हणला मी नाही नांदणार हिला. आपलं लग्न ही माझ्याकडून झालेल्या चुकीची शिक्षा. एकदा का चूक सुधारली की शिक्षेतून सुटका. ज्या दिवशी माझ्या आता पैसे येतील त्या दिवशी बापूंचे पैसे आणि त्यांचे लेख दोन्ही सांभाळ करत राहतात. हे बापू नको ना टेन्शन घेऊ तू. हा? असं नसतं रे बाबा. हे बाय ते स्वप्न होतं, दे ना सोडून. हे बाय आता ते स्वप्न तू डोक्यात घेऊन बसू नको बरं. अरे बाबा नवीन जोडा असल्यावर सुरुवातीला कुरकुरतोस त्यो. बापू तुम्ही लई विचार करता म्हणून अशी भलती सलती स्वप्न पडतात तुम्हाला. नाही तर काय. सॉरी, खरंच सॉरी. नाही मी सकाळी सकाळी तुम्हाला त्रास दिला. ए सॉरी. अरे काय ते कमून असं परक्यासारखा वागायला लागला भाऊ तू. या बाय बापू तू ही लेक आता ज्या गिरदारांची सून आहे आणि ह्या घरात ती सुखानच राहणार आहे.
बघू ना आब्या कसा बाहेर काढितो तिला मी आहे ना. हे पाय तू हे असं टोकाचं बोलतो ना म्हणून मला तुझ्याशी बोलायची भीती वाटते. नाही पण खरं सांगू का आपण माझंच चुकलं. नाही स्वप्न म्हणून मी सोडून द्यायला पाहिजे होतं. तू नको सिरियसली घेतलं मी सिरियसली घेतलेलं आहे. अरे या पाय बापू जर लतीला या घरचा उंबरा ओलांडावा लागला तर आभे बी काही या घरात राहणार नाही. मी वचन देतो तुला.